हा ढकलूढकलांचा जिल्हा नाही, हा जिल्हा कायम वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रम राबवण्याचा जिल्हा आहे. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा आम्ही लोकांना समजून सांगितलं, जेव्हा लोकांनी सुरुवातीला प्रतिसाद देताना थोडा प्रतिसाद दिला, नंतर त्यांना बघून सगळ्यांनी खूप भयंकर प्रतिसाद दिलाय. आणि आता कायम आमच्या कार्यालयाला विचारणा होत असते की पुढची बॅच कधी जाणार आहे. लोक येतात, आम्ही त्यांना सांगत असतो, भरभरून जातो आम्ही देखील की आमच्या नेहमीच्या कामामध्ये फार संवेदनशीलता दाखवण्याचा आम्हाला कुठे संधी नसते. पण अशा प्रसंगी संवेदनशीलता जे एका खाकीतल्या माणसामध्ये असते, ती संवेदनशीलता कुठेतरी बाहेर येते. आधी जे शिक्षकांचा जो प्रभाव असायचा मुलांवर, मास्तरचा जो प्रभाव असायचा, तो आता कमी झालेला आहे. कारण शाळेत आता फक्त मार्क्स आणि परीक्षा सोडला तर दुसरा कुठलाही संपर्क आता फारसा येत नाही. त्यामुळे जो तरुण वर्ग आहे, तो तरुण वर्ग आता एक मोठ्या एक प्रक्रियेतून जात आहे. त्याच्यामध्ये बरेच मुलं भरकटले जातात आणि भरकटले झाल्यानंतर मग यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या चुका होतात. कधी कधी चुकामुळे स्वतःचा पण नुकसान होतो आणि कधी कधी चुकामुळे समाजमध्ये इतर लोकांचा देखील नुकसान होतो. आम्हाला ह्या पूर्ण प्रकल्पामध्ये आमचं फक्त पोलीस प्रशासन म्हणून किंवा प्रशासनाचा एक घटक म्हणून ह्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश होता. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आमच्यामध्ये हे स्पष्टता होती की याच्यात कुठल्याही प्रकारचं शासनाचा फायदा करण्याचा आपल्याला याच्यामध्ये नाहीये, काही उद्देश नाहीये. आणि त्यांना एक कन्स्ट्रक्टिव्ह आपण मेन स्ट्रीम सोसायटीमध्ये आणायचे, तर त्याच्यासाठी का मग हे सरांचे डोक्यात एक होता की आपला तसा मेन स्ट्रीम मध्ये कसं त्यांना घेता येते. तर सुरुवात जी होती ह्या उपक्रमाची यापासून होती की जे चिल्ड्रन इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ आहे त्यांच्यापासून आपण सुरू करू. त्यांना जे काही संधी अभावी जे आतापर्यंत हे वाईट मार्गाला गेलेले आहे, तर आपण मेन स्ट्रीम करू. तर तसा आपण सुरुवात केली. आपले प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आहे, त्यांच्यासोबत एक स्किलिंग फाउंडेशन आहे. ते स्किलिंग मध्ये पूर्णपणे मदत करतात. जे डेमोग्राफिक डिव्हिडंडला जर चांगला मार्ग नाही भेटला तर ते डेमोग्राफिक बर्डन पण होणार. आणि मी सुरुवात करत होते की आपण फक्त चिल्ड्रन इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ पासून सुरू केला. आता इथून पुढे जाताना मग जे ब्रोकन त्या पूर्ण परिसरातले जे मुले होते त्यांच्यावरती फोकस केला. आणि आता नंतर आम्हाला असंही समजलंय की बरेच मुले आहे जे सुशिक्षित आहे, म्हणजे ते सध्या ग्रॅज्युएशन करत आहे, MA करत आहे, पण त्याची काही एम्प्लॉयबिलिटी नाही. हे जे गँगस्टर्स आहे त्यांनाही माहित पडलेलं आहे की सोशल मीडियाचा कसा वापर करायचे. तर तुम्ही बघणार की जे असं गँगचे लोक आहेत त्यांनी सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंट काढलेले आपले. आणि मग हे जे मुले आहे ते अट्रॅक्ट होऊन आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायला तसे आपलेही व्हिडिओज आणि फुटेज बनवतात. त्या मुलांचा ज्यावेळी तुम्ही ते फीडबॅक बघितला किंवा तुम्हाला हे जाणवलं की हे छोटा जे आपण उपक्रम राबवतोय त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात किती फरक पडलाय, तर हे खूप सॅटिस्फाईंग असतात. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. जसं मी काही दिवस आधी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली होती की उंच भरारी या कार्यक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर मला काम करण्याची संधी मिळते. त्या रिलेटेडच आज आपण एक पॉडकास्ट करतोय आणि आज आपल्यासोबत SP सर आहे साताऱ्याचे. समीर शेख सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वात पहिल्यांदा जेव्हा हा पॉडकास्ट शूट व्हायचा आम्ही जे लाभार्थी आहेत त्यांचं पण शूट घेतलं आणि त्यांचे पण फीडबॅक जाणून घेतले. तर मला पहिला प्रश्न हाच आहे जो मी मॅमला पण विचारला की पोलिसांना ऑलरेडी खूप शोर्स असतात अटेंड करायला, खूप फंक्शन्स आहेत, खूप गोष्टी अटेंड करायच्या, त्यात पूर्ण करायच्या. जसं आता जस्ट इलेक्शन झालं, हे सगळं चालू असताना उंच भरारीसारखी संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली आणि हे का करू वाटलं? साताराची पार्श्वभूमी समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. सातारा हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भागाचं एक प्रकारे एक मिश्रण आहे. आणि आजूबाजूला महानगर भरपूर आहे. पुणे आहे, मुंबई आहे, ठाणे, नवी मुंबई सारखे मोठे महानगर आहे आणि त्याचा प्रभाव देखील सातारावर होत असतो. साताराची पार्श्वभूमी अशी आहे की सुरुवातीपासून पाणी मुबलक आहे, जमीन चांगली आहे, शेती चांगली असायची. पण अलीकडच्या काळात शेती तशी जरी त्याच्यात थोडाफार प्रोडक्टिव्हिटीमध्ये वाढ झालेला आहे, उत्पन्नामध्ये वाढ झालेला आहे, कुटुंब मोठे झालेले आहे. आणि तेव्हा कुटुंब मोठे झाल्यामुळे पर पर्सन प्रत्येक व्यक्तीला मिळणारा जो उत्पन्न आहे तो कमी झालेला आहे. घरं मोठे झालेली आहे, शेतीमध्ये वाटणी झालेली आहे, शेती कमी झालेली आहे. दुसरी बाजूने शेतीसाठी किंवा इतर कामासाठी बाहेरून येणारे जो वर्ग आहे,
जो दुसऱ्या जिल्ह्यातून येतो आणि आपल्याकडे कामगार वर्ग म्हणून आपण ज्यांना आपण संबोधित करतो, असे लोक भरपूर आहे. शहरी भागात देखील आणि ग्रामीण भागात देखील आहे. त्याचबरोबर जशी जशी आता आपल्याकडे व्यावसायिकपणा वाढलेला आहे, घरी वडील काम करायला जातात, आई काम करायला जाते, त्यामुळे घरी लक्ष देणारे लोक आता कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे व्यसन वाढलेलं आहे, मुलांमध्ये मार्गदर्शनाची कमी झालेली आहे. आधी जे शिक्षकांचा जो प्रभाव असायचा मुलांवर, मास्तरचा जो प्रभाव असायचा, तो आता कमी झालेला आहे. कारण शाळेत आता फक्त मार्क्स आणि परीक्षा सोडला तर दुसरा कुठलाही संपर्क आता फारसा येत नाही. त्यामुळे जो तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग आता एक मोठ्या एक प्रक्रियेतून जात आहे. त्याच्यामध्ये बरेच मुलं भरकटले जातात आणि भरकटले झाल्यानंतर मग यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या चुका होतात. कधी कधी चुकामुळे स्वतःचा पण नुकसान होतो आणि कधी कधी चुकामुळे समाजमध्ये इतर लोकांचं देखील नुकसान होतो. याच्यामुळे गुन्हेगारी वाढते, याच्यामुळे महिलांचं शोषण वाढतो, याच्यामुळे मुलांचं स्वतःचं भविष्य जो आहे तो अंधकारामध्ये जातो. या सगळ्या कारणामुळे आपल्याला त्या कागदोवर ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. आकड्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या पोलीस दलांच्या क्राईमचा जर अध्ययन केला तर त्याच्यामध्ये तरुण मुलांची संख्या ही खूप वाढलेली होती, अजूनही आहे. आणि त्या क्राईमचा अनालिसिस केल्यानंतर हे सगळे कारण आम्हाला लक्षात आले. आम्ही पोलीस म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करत असतो. आम्ही गुन्हे दाखल करत असतो, लोकांना अटक करत असतो, त्यांच्यावर कारवाई करून दोषारोपपत्र न्यायालयात पाठवत असतो. परंतु हा भाग हा जो काम आहे, हा काम केवळ जर केला तर गुन्हेगारी किंवा समाजमध्ये असलेला जो त्रास आहे तो त्रास कमी होणार का, तर त्याचं उत्तर कदाचित नाही. आणि आमच्या अनुभवामध्ये तसं आलेलं होतं. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आता ह्या बाजूने तर आपण करतोय आपली कारवाई, पण ह्या बाजूने दुसऱ्या बाजूने देखील आपण एक कारवाई केली पाहिजे, पुनर्वसनाची कारवाई केली पाहिजे. कुठल्याही न्याय प्रणालीमध्ये दोन प्रकारचे भाग असतात. एक असतो डेटरन्स इफेक्ट, म्हणजे कोणीही व्यक्ती कुठला एक गुन्हे करू नये म्हणून त्याला होणारी शिक्षा त्याला त्याच्यापासून परावृत्त करते. आणि दुसरी जी प्रणाली आहे ती प्रणाली आहे पुनर्वसनाची. आणि पुनर्वसनाची जी प्रणाली आहे त्या पुनर्वसनाची प्रणालीवर आपण यावेळेस भर दिला पाहिजे असं एकंदरीत आमचं सगळ्यांचं मत आलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही अनालिसिस केला, खूप सारे आकडे आमच्या समोर आले. त्याच्यामध्ये मुलांची संख्या भरपूर होती, तरुण मुलांची संख्या भरपूर होती, अल्पवयीन मुलांची संख्या भरपूर होती. तिथून मग याची सुरुवात झाली, चर्चेतून सुरुवात झाली, लोकांच्या चर्चेतून सुरुवात झाली आणि मग आपण उंचवणारी या प्रकल्पापर्यंत पोहोचलो. येस. आणि जसं त्या दिवशी मी कार्यक्रमाला होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की हे फक्त आता कॉन्फ्लिक्ट विथ लॉ वाले जे मुलं आहेत किंवा गुन्हेगार प्रवृत्ती किंवा इन्फ्लुएन्स होतील अशांसाठी राहिलंच नाहीये, आता हे सर्वांसाठी तुम्ही ओपन केलंय. सो हा निर्णय कसा घेतला आणि इथपर्यंत तुम्ही कसं पोहोचला? आता सुरुवातीची याचा जो प्रवास आहे त्याच्या बाबतीत मी तुम्हाला बोललो. ह्या प्रवासामध्ये आम्हाला भरपूर चांगले गोष्टी दिसायला लागल्या, त्याचा आउटपुट खूप चांगला होता. ह्या जेव्हा दिसायला लागल्या तर लोकांकडनं अपेक्षाही वाढायला लागल्या. चांगले पोरांना सुरुवातीला आम्ही आमच्याकडे असलेल्या यादीतले जे पोरं आहेत त्यांना आम्ही जाऊन भेटायचो, काउन्सिलिंग करायचो, समुपदेशन करायचो आणि त्यांना घेऊन यायचो. आणि मग त्यांचा कौशल्य विकास करून त्यांना नोकरी वगैरे इतर गोष्टीमध्ये आम्ही पाठवायचो. परंतु त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक, त्यांच्याकडचे बाकी जीवलग लोक, त्यांचे प्रश्न यायला लागले, त्यांच्याकडनं विचारणा व्हायला लागली. मग त्यांचा देखील आम्ही समावेश केला याच्यामध्ये. त्याची व्याप्ती वाढत गेली आणि त्यांना देखील चांगल्या याच्यामध्ये आता रिझल्ट मिळायला लागलेला आहे. त्यामुळे हळूहळू लक्षात आला की हा प्रकल्प काही एक ठराविक घटापर्यंत ठेवून काही उपयोग होणार नाही, ह्याची व्याप्ती वाढवून घेतली पाहिजे. त्यामुळे अजून मुलांची आम्ही व्याप्ती वाढवली आणि आत्ता अलीकडच्या काळात आम्ही याची व्याप्ती अशी वाढवलेली आहे की गुन्ह्यापासून जे लोक पीडित आहेत, ज्या गुन्ह्यामध्ये त्यांना त्यांचं नुकसान झालेलं आहे, आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक, अशा लोकांना देखील आपण ह्याच्या माध्यमातून पुनर्वसन करू शकतो. ज्या लोकांसाठी कदाचित आपल्या समाजामध्ये जी सध्याची जी प्रणाली आणि यंत्रणा आहे ते कुठेतरी त्यांना संपूर्ण पुनर्वसन किंवा त्यांचा जो एका प्रकारे त्यांना मार्ग दाखवण्याचं काम आहे ते करू शकत नाही. अगदी बरोबर. आता हे सगळं बघताना त्या दिवशी पोलीस पाटलांची संख्या खूप जास्त होती कार्यक्रमाला पण, आणि त्यांचा पण सहभाग खूप असतो. त्याच्याकडे मी नंतर येतो. पण पहिली बॅच जी आली तुमच्याकडे की पहिली बॅच पाठवणं ते किती अवघड होतं? ते पहिला नारळ फोडणं किती अवघड असतं, कन्व्हिन्स करणं, कारण की ही पहिली बॅच असते. सो पहिल्यांदा ती बॅच नेताना तुम्हाला कन्व्हिन्स करायला किती हार्ड गेलं? सुरुवातीला आम्ही लोकांपर्यंत गेलोच नाही. सुरुवातीला आम्ही पहिले आमच्या लोकांना कन्व्हिन्स करण्याची भूमिका घेतली. कारण जर आमच्या लोकांचं जर त्यांची मनधरणी झाली आणि ते स्वतःहून जर ह्या प्रकल्पाच्या बाबतीत
स्वयंस्फूर्तीने कामं करायला लागले तर फारसा काय आम्हाला करण्याची गरज पडणार नाही. सुरुवातीपासून आम्हाला स्पष्ट होतं. आम्ही आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठका घेतली, आमच्या अंमलदारांपर्यंत आम्ही पहिल्यांदा त्यांच्या प्रशिक्षण घेतलं आणि त्यांना ह्या बाबतीत आम्ही जागरूक केलं. त्यांना हे कारण आम्ही पटवून दिले आणि त्यांनी स्वतःहून स्वीकृती दिली. आम्ही म्हटलं की आम्ही स्वीकृती तुमच्याकडनं स्वीकृती येईपर्यंत आम्ही काय पुढे जाणार नाही. त्यांनी आम्हाला याच्यात भरोसा दिला आणि स्वीकृती दिली की आम्ही तुमच्या सोबत आहे आणि आम्ही सगळे एकत्रित कामं करणार याच्यामध्ये. त्याच्यानंतर सुरुवात झाली मुलांपर्यंत जाण्यासाठी. मग त्या मुलांना सुरुवातीला पोलीस स्टेशनला न बोलवता आम्ही म्हटलं की तिकडे न बोलवता तुम्ही मंगल कार्यालय वगैरेला बोलवून घ्या, त्यांना एखाद्या हॉलमध्ये बोलवून घ्या, एखाद्या शाळेच्या कुठेतरी एका ठिकाणाला बोलवून घ्या. तिकडचं वातावरण हे त्यांना जास्त सुटेबल राहील. मग त्या ठिकाणी बोलून मुलांसोबत चर्चा करायला सुरुवात झाली. त्यांची पालक देखील बोलवण्यात आले आणि आम्ही चांगले मनोवैज्ञानिकची आम्ही मदत घेतली. त्यांनी याच्यामध्ये आम्हाला साथ दिली. मुलांपर्यंत जाऊन त्यांची काय अडीअडचणी ते समजून त्यांना सांगितल्या. त्या मुलांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला. त्यांचा प्रतिसाद एवढा सकारात्मक होता की मग आमचा विश्वास वाढला आणि एक सुरुवात छोट्याशा एक थेंब पासून एक सुरुवात या प्रकल्पाला झाली. जेव्हा पहिली बॅच झाली किंवा आतापर्यंत किती लोक कम्प्लिटली पास आउट झालेले त्यातून? आता जी शेवटची बॅच आमची गेली त्या शेवटची बॅचला धरून 800च्या वर आता मुलं ह्या प्रक्रियेतून गेलेले आहेत. मुलं मुली. तर मग कधी असं झालंय का की कोणते तर पालक आले तुमच्याकडे भेटायला किंवा तो मुलगा आला की सर एवढा बदल झाला किंवा असा फीडबॅक जो तुम्हाला भेटून दिलेला आहे कोणी की एवढा फरक पडलेला आहे म्हणून? भरपूर वेळ झाला आणि माझ्यासोबतच नाही, माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत असे बरेच घटना घडलेल्या आहेत. पोलीस स्टेशनला कार्यालयाला येऊन पालक भेटतात, त्यांची मुलं मुली येतात आणि येताना मिठाचे डबे घेऊन येतात. आणि आता ज्या मुलाला मुलीला कुठेही रोजगार नव्हता, कुठल्याही प्रकारचं कौशल्य त्याच्या हातात नव्हतं, अशा मुलं मुलींना चांगल्या ठिकाणी बघून नक्कीच खूप आनंद होतो आणि भरभरून जातो आम्ही देखील की आमच्या नेहमीच्या कामामध्ये फार संवेदनशीलता दाखवण्याचा आम्हाला कुठे संधी नसते, पण अशा प्रसंगी संवेदनशीलता जे एका खाकीतल्या माणसामध्ये असते ती संवेदनशीलता कुठेतरी बाहेर येते. अगदी बरोबर. आणि जसं सर्वांना आपण सांगितलंच की हे मोफत आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग पासून खाणं स्टे मोफत आहे. तर ह्यावरती स्वतः सातारा पोलीस पण वॉच असतो का, कंटिन्यू सर्व्हे असतो का, व्हिजिट असतात का, आणि प्रथम एज्युकेशन सोबत कोलॅबोरेशन आहे, सो त्यांचं काम आतापर्यंत कसं चालू आहे आपल्यासोबत? आम्हाला ह्या पूर्ण प्रकल्पामध्ये आमचं फक्त पोलीस प्रशासन म्हणून किंवा प्रशासनाचा एक घटक म्हणून ह्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश होता. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आमच्यामध्ये हे स्पष्टता होती की याच्यात कुठल्याही प्रकारचं शासनाचा फायदा करण्याचा आपल्याला याच्यामध्ये नाहीये, काही उद्देश नाहीये. दुसरी गोष्ट, त्या सुरुवातीच्या चर्चेमधून अशी आली की ही मुलं खूपच गरीब आहे. या मुलांकडे जर कौशल्य विकासासाठी किंवा नोकऱ्यावर लावण्यासाठी देखील जर आपण कुठले तरी पैसे घेतले तर याच्यामध्ये त्या मुलांवर एकतर अन्याय होईल, त्यांच्यासाठी ते कठीण राहणार आहे. त्याचबरोबर याच्यातून फ्रॉड स्कीम्स होण्याची पण शक्यता खूप वाढेल, जशी आपल्या समाजमध्ये बरेच ठिकाणी असते शक्यता. मुलांकडे जाऊन त्यांच्याकडनं काही पैसे घेऊन मी नोकरीवर लावतो अशा प्रकारचं आमिष देणारे लोक भरपूर आहे. आम्हाला त्याच्यापासून पूर्णपणे सावध राहायचं होतं. त्यामुळे आम्ही ते पूर्णपणे ह्याला मोफत करण्याचाच आम्ही ध्येय ठरवून घेतलेला होता सुरुवातीपासून. आणि हा उद्देश आम्ही स्पष्टपणे सगळ्या संस्थांना आम्ही सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारची निधी कुठल्याही मुलांकडनं आम्ही घेणार नाही, आम्हीही तुम्हाला देणार नाही, परंतु तुमच्याकडून आम्हाला ह्या गोष्टी लागणार आहेत. पण सुदैवाने सगळ्या संस्थांनी हमी दिली, सगळ्यांनी विश्वास दिला की जे काय आमच्याकडे CSR फंडातून जी निधी येईल त्या निधीचा पूर्णपणे आम्ही याच्यात वापर करू, पण मुलांना किंवा प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला कुठल्याही प्रकारच्या आम्ही निधीचा भार तुमच्यावर आम्ही लावणार नाही. याच्यात भरपूर संस्था आले. प्रथम फाउंडेशन नावाजलेली संस्था आहे, कोल्हापूरमधली आहे, पण आज अख्ख्या भारतात खूप त्याचं चांगलं नाव आहे. मिटकॉन नावाची पुण्याची संस्था आहे, जी वेगवेगळ्या प्रकारचे MIDC यांची एक चांगली एक संघटना आहे. शिरवड ची जी MIDC आहे तिकडे मेडावी नावाची एक चांगली संघटना आहे. मेडावी नावाची एक चांगली संघटना साताऱ्याची. असे बरेच संघटना आले, सगळ्यांनी पूर्णपणे सहकार्य दिला. मुलांचा खूप चांगला फीडबॅक आहे, जेवण पासून, राहण्याची सोयी पासून, आणि अगदी त्यांच्यासोबत जो वर्तणूक होती ह्या लोकांची, आपल्या शिक्षकांची आणि तिकडच्या प्राचार्यांची, खूप संवेदनशील आणि खूप सकारात्मक होती.
कारण आम्ही त्यांच्याकडनं फीडबॅक हा एक Continuous. कंटिन्युअस बेसिसवर आम्ही घेत असतो. व्हॉट्सअप, टेलिग्राम याच्या माध्यमातून आम्ही बोलतच असतो त्यांच्यासोबत, आणि त्यांनी एकही मुलांनी कधी अशी कुठली गंभीर स्वरूपाची तक्रार आमच्या जवळ केली नाही. ही खरी त्यांच्या सगळ्यांचं एक एकत्रितपणा एक यश आहे. यस. आणि सर, जसं उंच भरारीमध्ये तुम्ही सांगितलं की आधी गुन्हेगार प्रवृत्ती प्लस इन्फ्लुएन्स होणार आहे, त्यानंतर आता ते कमी कमी व्हायला लागल्यावर सगळ्यांसाठी ओपन. आता आपण ह्याचा स्कोप कसा वाढवतोय? जसं की मॅमनी त्या दिवशी पण भाषणामध्ये सांगितलं, आजही सांगितलं की स्त्रियांसाठी पण ओपन करतोय. सो अजून कुणाकुणासाठी आपण हे ओपन करायचा प्रयत्न करणार, ह्याची स्केल कशी वाढवायचा इन फ्युचर आपला प्लॅन? आपल्याकडे पीडितांची संख्या, प्रत्येक गुन्हेमध्ये एक पीडित असतो आणि एक पिळवणूक करणारा असतो. थोडक्यात जर मी मागे जर गेलो, न्यायालयीन प्रणालीच्या बाबतीत जर थोडक्यात जर तुम्हाला चर्चेमध्ये जर त्या बाबतीत सांगायचं असेल, तर न्यायालयीन प्रणालीमध्ये कुठलाही फौजदारी गुन्हा हा समाजवर केलेला एक गुन्हा असतो. त्यामुळे मोफत एक वकील दिलेला असतो. त्याच्यात पोलीस प्रशासनकडे येताना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही, आणि प्रशासन त्याच्या वतीने, पीडिताच्या वतीने त्या संपूर्ण केसला चालवतात. ही झाली न्यायप्रणालीची बाबी. परंतु ह्या पूर्ण प्रक्रियामध्ये पीडित आणि पीडिताला कुठेतरी मागे सोडण्यात आलेलं आहे, कारण ही संकल्पना जी आहे ती मूळतः इंग्रजांची होती. आपल्याकडे जे आज जी न्यायालयीन प्रणाली आहे, ती न्यायालयीन प्रणाली इंग्रजांनी त्यांच्याकडे असलेल्या कॉमन लॉच्या माध्यमातून दिलेली आहे. परंतु जर आपण सातारामध्ये, आता शिवाजी महाराजांचा हा कारकिर्दीचा हा ठिकाण आहे, जर आपण त्यांच्या काळातल्या जर न्यायप्रणालीवर थोडासा लक्ष दिला, तर त्यांच्या न्यायालयीन प्रणालीमध्ये फक्त न्याय शिक्षा नव्हती, तर न्याय हा पुनर्वसनचा देखील एक यंत्र होता. अगदी बरोबर. तुम्ही जर त्यावेळीतले जर न्यायनिवाडे वाचले, कोणाचेच वाचा, तुम्ही शिवाजी महाराजांचंच नाही, तुम्ही संभाजी महाराजांचं वाचा, तुम्ही शाहू महाराजांचं वाचा, कोणाचाच तुम्ही त्या न्यायप्रणाली त्यावेळीतले तुम्ही न्यायनिवाडे वाचा, इंग्रजांचे येण्याच्या आधीचे. तर त्या न्यायालयीन न्यायनिवाड्यांमध्ये पीडितांना खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य देण्याची भूमिका त्यावेळेस असायची. पुनर्वसनची असायची. ती आपल्याकडे इंग्रज आल्यानंतर ती कमी होत गेली. आता अलीकडच्या काळात त्या बाबतीत जागरूकता आलेली आहे, आणि आता हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प शासनाने देखील आता सुरू केलेले. मनोधैर्य नावाची एक चांगली योजना आहे, याच्यामध्ये बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये, विनयभंग सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये महिलांना निधी दिली जाते. शेड्यूल कास्ट, मागासवर्गीय जातीतले जे आपले बंधू आहे, त्यांच्यावर केलेल्या अत्याचारवर त्यांना एक निधी दिली जाते. अशा प्रकारचे आता स्कीम्स अलीकडच्या काळात सुरू झाल्या. त्यामुळे तो आता आपला केंद्रबिंदू राहिला पाहिजे, असं आमचं सगळ्यांचं मानस आहे. याच्यामध्ये विनयभंग आणि बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जे महिला आहे, त्यांना निधीचा जो भाग आहे तो सोडला तर त्यांचा कायमस्वरूपी पुनर्वसन हे कौशल्य विकास आणि रोजगारातून होऊ शकतो, फायनान्शियल स्टॅबिलिटी त्याच्यातून होऊ शकतो. काही असे मुली आहेत ज्यांचं अजून 18 वय झालेलं नाही, आणि त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे अत्याचार होतो. कधी कधी त्याच्यामध्ये ते गर्भवती होतात, त्यांना मुलंबाळ देखील होतात, तर त्यांचा सांभाळ करायला त्यांच्याकडे फारशी यंत्रणा नसते. म्हणजे ती मुलगी किंवा पीडिता एकदा त्याच्यावर उत्पीडन होत नाही, त्याचं आयुष्यभर त्याच्यावर तो उत्पीडन होत राहतो. तर त्या उत्पीडनाला कुठेतरी थांबवण्यासाठी देखील याचा वापर करण्याचा आमच्या डोक्यात आहे, आणि आतापर्यंत खूप सकारात्मक त्याची प्रतिक्रिया देखील लोकांकडनं यायला लागले. तर त्याची यंत्रणा आम्ही आता सुरू करतो. आतापर्यंत सातारकरांनी उंच भरारीला कसा प्रतिसाद दिलाय आणि इथून पुढे कसा द्यावा, असं काय वाटतं तुम्हाला? सातारकरांना फारसा कुठेही कधीही ढकलण्याची गरज पडत नाही. हा ढकलूढकलांचा जिल्हा नाही, हा जिल्हा कायम वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रम राबवण्याचा जिल्हा आहे. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा आम्ही लोकांना समजून सांगितलं, जेव्हा लोकांनी सुरुवातीला प्रतिसाद देताना थोडा प्रतिसाद दिला, नंतर त्यांना बघून सगळ्यांनी खूप भयंकर प्रतिसाद दिलाय. आणि आता कायम आमच्या कार्यालयाला विचारणा होत असते की पुढची बॅच कधी जाणार आहे. लोक येतात, आम्ही त्यांना सांगत असतो. सो साताराकरांचा प्रतिसाद खूप जबरदस्त राहिलेला आहे आतापर्यंत. भविष्यातही असंच राहील अशी माझी अपेक्षा आहे. मुलांना, मुलींना फक्त मी एवढंच सांगेन की आपल्या जे लोकांना याच्यातून फायदा झालेला आहे, ज्यांनी याचा उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे, ह्या मुलांना मुलींवर आता जबाबदारी वाढली आहे. आमची जबाबदारी होती, ती अजूनही राहणार आहे,
परंतु ह्या मुलं आणि मुलींची पण जबाबदारी वाढलेली आहे, कारण जर तुम्ही लाभ घेतलेला आहे आता, तर तुम्ही ह्या बाबतीत तुमच्या भागातल्या गरीब तरुण तरुणींना पीडितांना तुम्ही आता सांगितलं पाहिजे. तुम्ही त्यांच्यापर्यंत ह्याचा माउथ पब्लिसिटी झाली पाहिजे. संदेश जो आहे तो तुम्ही त्यांच्यापर्यंत तुम्ही आता पोहोचवला पाहिजे. येस. पॅरलल टू उंच भरारी आणि थोडासा वेगळा प्रश्न की आतापर्यंत जेवढी तुम्ही सर्व्हिस साताऱ्याला दिली त्याबद्दल सातारकरांचा तुम्हाला प्रतिसाद कसा वाटला आणि कसं वाटतंय साताऱ्याबद्दल पूर्ण? सातारामध्ये काम करायला मलाच नाही, मला वाटतं सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सगळ्यांना मजा येते. कारण काम करायला जेवढं कॉम्प्लेक्स म्हणणार मी, कॉम्प्लेक्स नक्कीच आहे, कारण भौगोलिक परिस्थिती खूप वेगळ्या प्रकारची आहे, सामाजिक रचना जी आहे ती वेगळ्या प्रकारची आहे, आणि सुरुवातीपासून वेगळ्या प्रकारच्या चळवळींचा हा जिल्हा आहे. परंतु काम करायला तेवढंच मजा आहे, कारण या सगळ्या घटकांना एकत्रित घेऊन सोबत घेऊन काम करण्याची जी मजा आहे ती सातारामध्येच आहे. मला आणि माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्याचा अभिमान आहे की आम्हाला साताराच्या भूमीमध्ये सातारकरांची सेवा करण्याची आम्हाला संधी ईश्वराने दिलेली आहे. मस्त मस्त. शेवटचे 2 प्रश्न, त्यापैकी एक असा प्रश्न आहे की तुम्ही एक्स्ट्रा माइल जाताय, तुमच्या ड्युटी पासून एक्स्ट्रा माइल पुढे जाऊन हे एम्प्लॉयमेंटचं काम करताय, तर असे बरेच स्किल्ड मुलं आपल्याकडे आहेत ज्यांना अजून एम्प्लॉयमेंट नाहीये, तर अशा मुलांसाठी उंच भरारी मार्फत तुम्ही काय अपील कराल का? सर्व माझे जे तरुण आणि तरुण मित्र आहे सगळ्यांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन की आपण ह्या प्रकल्पाच्या बाबतीत माहिती घ्या, चर्चा करा, आणि आपल्याला कदाचित गरज नसेल पण आपल्या एखाद्या मित्राला, आपल्या एखाद्या नातेवाईकाला जर गरज असेल तर त्यांच्या बाबतीत माहिती द्या आणि त्यांना जागरूक करा. एकंदरीत ही सगळे समाजाची जबाबदारी आहे की समाजमध्ये आपला तरुण वर्ग जो भविष्यामध्ये आपलं नेतृत्व करणार आहे, त्यांच्या हातात कौशल्य आहे, त्यांच्या हातात काम आहे, आणि समाजाला एक सकारात्मक दिशेमध्ये त्यांना वळवण्याचं काम ते करतायत. तर ही जबाबदारी मला वाटते कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते सगळ्यांना समजली पाहिजे. तुम्ही कुठे एकटे नाहीये, आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कुठेही आम्ही कमी पडू देणार नाही, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कधीही कमीपणा वाटणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो. मस्त. आणि लास्ट मेसेज टू इच अँड एव्हरी सातारकर, जो उंच भरारी रिलेटेड नाही, आता जस्ट इलेक्शन झालं, छान वोटिंग पर्सेंटेज आला आपल्याकडे, सो इथून पुढे जे काही कार्यक्रम येतील किंवा जे काही आपल्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असतील किंवा वॉट एव्हर इट मे बी, आता पर्यटन चालू होईल साताऱ्यात, पावसाळा येतोय, सो ह्या रिलेटेड तुमचा सर्व सातारकरांना काही शेवटचा मेसेज असेल? पुढच्या येणाऱ्या पर्यटनच्या सीझनासाठी, सणांसाठी नेहमीचं आमचं एकच आव्हान असतो की आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे ह्या सगळ्या गोष्टींचा मजा घ्यावी, आपण एन्जॉय करावं. करताना फक्त शासनाकडून, प्रशासनाकडून दिलेल्या ज्या सूचना आहे त्यांचं फक्त आपण सगळ्यांनी पालन करावं, आणि सातारकर हे नेहमी सहकार्य करण्याचीच भूमिका त्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये फारसं कुठे आग्रह करण्याची पण गरज नाहीये, लोक स्वतःहून सगळ्या गोष्टी करतात. येस. तुम्ही एवढ्या बिझी स्केड्यूल मधून आम्हाला आज वेळ दिला. अपार्ट फ्रॉम दिस, एवढ्या बिझी स्केड्यूल मधून एक अशी कुठलं तरी इनिशिएटिव्ह चालू होतं जे खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचतंय आता, आणि आम्ही नक्कीच पोहोचवायचा प्रयत्न करू. सो आम्ही सातारकर म्हणून एक आश्वासन देतो, ग्वाही देतो ऍज अ ऑडियन्स, प्रत्येक गावातून अजून 2-2, 3-3 मुलं जरी ज्यांना गरज आहे अशी आपल्यापर्यंत पोहोचतील, आणि तुम्ही आम्हाला आज एवढा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव प्रमोद विष्णू मोरकर. ओके. आणि गाव? गाव 101 कामडपुरा, सातारा. ओके. आणि तुम्ही उंच भरारीचं ट्रेनिंग घेतलं, त्यानंतर पास आउट झाला, आणि त्यानंतर मग तुम्ही स्वतः जॉब करताय एका ठिकाणी, तर कधी उंच भरारीचं ट्रेनिंग तुम्ही घेतलेलं? मला वाटतं मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी ट्रेनिंग घेतलं होतं. बरं. आणि सातारा पोलीस स्टेशनमध्ये आपले एक दोस्त आहे, त्यांनी सचिन मच्छिंद्र माने, बरं, ह्यांच्यापासून ती मला माहिती मिळाली. बरं, त्यांच्याकडून माहिती मिळाली. हा. आणि मग त्यांनी तुम्हाला सांगितलं की असं आहे, मग ऍडमिशन घेतलं तुम्ही. आणि किती महिन्याचं ट्रेनिंग होतं तुमचं? 2 महिन्याचं होतं. नगरला? नगर सेंटरला? नगर सेंटरला, प्रथम एज्युकेशन मध्ये. प्रथम एज्युकेशन मध्ये. हा. मग प्रथम एज्युकेशनचं कसं शिकवणं होतं, म्हणजे काय तिथे सुविधा कशा होत्या? सुरुवातीला मला तर त्यातलं काहीच माहिती नव्हतं, तिथे गेल्यावर मला टेक्निकल नॉलेज त्यांनी शिकवलं गेलं. तिथनं पास आउट झालो त्यांच्यापासून. त्यांनी जॉब पण दिला मला. मी गुजरातला 1 महिने काम केलं, त्यानंतर सातारला आलो. सातारला आता इथं गॅरेजवर काम करतो. बरं. म्हणजे गुजरातला पण तुम्ही 1 महिने अनुभव घेऊन आला.
मग राहण्याची खाण्याची पिण्याची सोय जसं सांगितलं की उंचभरामध्ये मोफत होते, तर मग त्याचं कशी सुविधा होती, काय होतं? तिथं राहणं खाणं सगळं त्यांच्या सुविधा चांगल्या होत्या. त्यांनी जे म्हणजे पूर्णपणे काळजी सातारकरांची त्यांनी छान घेतली होती. आणि तेव्हा जे स्किल्स तुम्ही शिकला ते आज तुम्ही स्वतः गॅरेजमध्ये काम करताय तेव्हा उपयोगाला येतात का? मला जे अनुभव नव्हतं ते आता गॅरेजमध्ये जास्त कळायला लागलेत, काही गोष्टी कळायला लागल्या त्याच्यामुळे. आणि मग ह्यात सातारा पोलिसांचं किती योगदान आहे, काय वाटतं तुम्हाला? त्यांचे तर आभारच मानले पाहिजे. कारण समीर शेख साहेब यांनी जे उंच भारत योजनेचं कार्य चालू आहे ना ते असंच चालू ठेवलं पाहिजे. युवकांना हे म्हणजे गरजेचंच आहे ते, आणि यांनी सगळ्यांनी असं लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे. बरं, आता मला एक सांगा की तुम्हाला आधी हे जॉईन करायच्या आधी काय वाटत होतं? भीती वाटत होती का नक्की होईल का, काय कसं आहे, कारण मोफत आहे? नाही, जॉईन करायच्या आधी आहे ना मला आदल्या दिवशी वाटत होतं की जायचं की नाही जायचं, पण मी एक ठाम निर्णय घेतला की आपण आयुष्यभर अशीच गुलामी करण्यापेक्षा की काहीतरी कौशल्य घेऊया, म्हणून मी म्हणजे ठाम निर्णय घेतला आणि गेलो. आणि मग सातारा पोलिसांचं हे जे उंच भरारी कार्यक्रम आहे तो कम्प्लीट केल्यानंतर मग काय होतं, कसं वाटलं? छान वाटलं, बाकी काय नाही वाटलं. आणि मग काय काय म्हणजे आता तुम्हाला मेकॅनिकल म्हणजे तुमचं गॅरेजमध्ये मग काय काय ट्रेनिंग होतं, टेक्निकल होतं, एक्सपिरियन्स दिला का त्यामध्ये, म्हणजे सिलेबस कसा होता? टेक्निकल त्यांनी अभ्यास आम्हाला सगळा शिकवला. बरं. खोलण्यापासून जोडण्यापर्यंत सगळं शिकवलं गेलं. बरं. त्यानंतर आम्ही जिथं काम करायला लागलो ना तिथं अजून जास्त कळायला लागलं की ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात. जी माहिती नव्हती ती आता माहिती मिळाली. बरं. आणि प्रथम एज्युकेशनचे शिक्षक वगैरे कसे होते शिकवण्याबाबतीत? शिकवण्याच्या बाबतीत सगळे छान सर होते आपले. ओके. आणि ते आपले मित्रगत शिकवत होते आम्हाला, हसून खेळून शिकवत होते. मस्त. काय आणि मग आता मी बघतोय बहुतेक सातारा पोलिसांचा पहिलाच उपक्रम आहे हा असा वेगळा महाराष्ट्रात, तर मग आता बाकीचे पण युवक बघत असतील साताऱ्यात, त्यांना तू काय सांगशील? माझं एकच सांगणं आहे की प्रत्येक जिल्ह्यात ही उंच भारत योजना चालू केली पाहिजे. आता जी सातारमध्ये चालू आहे ना ती प्रत्येक जिल्ह्यात ती युवकांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. म्हणजे रोजगार, मला असं म्हणतोय रोजगार पोलिसांतर्फे मिळाला जातोय युवकांना, असं मला म्हणायचं. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि पोलिसांना भ्यायची गरज नाही, पोलीस आपल्या मदतीसाठी पण आहे. मला जर आता विनोद सरांनी सांगितलंय तुला कधी अडचण आली, दुकान बिकान टाकायचं असेल तर आम्हाला हमखास सांग, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. खूप मस्त, खूप मस्त. तू आज तुझ्या गॅरेज मधून वेळ दिला नाही त्याला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ऋषिकेश जगन्नाथ काटकर. आणि गाव आपलं? झरेवाडी. ओके. सो उंच भरारी योजनेचा लाभ तुम्ही कधी घेतला? आमची बॅच साधारण जुलै महिन्यात गेलती. जुलै महिन्यात? हा. आणि कम्प्लीट कधी झालं? कम्प्लीट सप्टेंबर महिन्यात झाली कम्प्लीट. आणि कुठलं लोकेशन होतं तेव्हा? नगरच. कामरगाव. मस्त मस्त मस्त. मी कसा होता अनुभव? जायच्या आधी काय वाटत होतं, गेल्यावर आधी भीती वाटत होती. गेल्यानंतर जरा तिथं 1-2 दिवस रमल्यानंतर जरा बरं वाटलं. तिथं सगळे शिक्षक आपले सातारचे फ्रेंड सगळे, त्यामुळे काय अजिबात भीतीची मनावर राहिली नाही अजिबात. मस्त. आणि उंच भरारीबद्दल कुठून कळलं? उंच भरारीमधून माझे काका पोलीस पाटील आहेत, विनय अंकुश काटकर. बरं. त्यांच्या मार्फत मला ती माहिती समजली. मस्त. त्यामुळे तिकडं उंच भरारीला जायची संधी मिळाली. अगदी बरोबर. एक मोठा मुद्दा मला इथं सांगायचा की पोलीस पाटलांचं खूप मोठं योगदान आहे, कारण बऱ्याच ठिकाणी पोलीस पाटलांनीच रिक्रुटमेंट केली. तर मग तुझ्यासोबत मित्र वगैरे झाले का नाही तिथं? मग कसं होतं? झाले ना, सगळे आपले गावाकडले सगळे भेटले. त्यामुळे आणखीन शिकण्याची नवीन इच्छा काहीतरी निर्माण झाली. बरं. ट्रेनिंग कोणतं घेतलेलं आपण? ट्रेनिंग ऑटोमॅटिव्ह. मस्त. आणि आता कुठं काम करताय? आता अशोक लेलँड, राजेश मोटर्स. मस्त. किती महिने झाले? आता 10 महिने झाले. कसा आहे अनुभव? आता तिथं काय, आता जास्त शिकण्यासारखं भरपूर काय होतं. आणखीन इथं आल्यानंतर आणखीन काही अनुभव जास्त भेटले, त्यामुळे आणखीन शिकण्याची इच्छा निर्माण होते. म्हणजे तुम्हाला जे प्रथम एज्युकेशन कडून शिकवण्यात आलं सातारा पोलिसांच्या मार्फत उंच भरारीच्या मार्गे, ते आता उपयोगी ठरतंय? हो, उपयोगी ठरते. आणि मग राहण्याची खाण्याची सुविधा सांगितलेलं की मोफत मध्ये, कसं होतं, काय होतं? ते मोफतच होते सगळे. खाण्याची राहण्याची सोय कसं होतं? खाणं वगैरे काही प्रॉब्लेम नव्हता. मस्त. आई वडिलांना काळजी वाटायची का लांब असल्यावर? वाटणारच ना. आता भेट वगैरे व्हायची, कॉल व्हायचा? हो, कॉल व्हायचा. भेट आता डायरेक्ट ट्रेनिंगला गेल्यानंतर 2 महिन्यांनी रिटर्न आल्यानंतर गाठभेट. मग आई वडील आज खुश आहेत का चांगल्या ठिकाणी जॉबला म्हटल्यावर? हो. बरं. आता ह्या योजनेबद्दल काय सांगशील? काय तुला किती बदल पडलाय? काय आता आपलं जे असे युवक आहेत ज्यांना कामाची गरज आहे, स्किल आहे पण बेरोजगार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी आता माहिती घेऊन आपली ट्रेनिंगला गेले तर बरं होईल. अगदी बरोबर. म्हणजे ह्या योजनेची
म्हणजे तुला थोडक्यात असं म्हणायचं की ही योजना अजून लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, पोचले जेणेकरून अशी बरीच मुलं आहेत, जसं की तुझ्याकडे स्किल होतच, केलं होतं. बरोबर, जे पॉलिश झालं. हो. मग त्यासाठी मुलांना तू अपील करशील का की बाबा नक्की उंच भरारी, म्हणजे आता तू स्वतः अनुभव घेतला, हो जे आता तुझे मित्र बसलेत बाकीच्या गावांमध्ये साताऱ्यात आपल्या, त्यांना तू नक्की सांगशील का की जॉईन करा म्हणून? हो नक्की सांगेन की जॉईन करा म्हणून, कारण आपल्याला नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा होती बरं. आणि शिकण्यासाठी भेटतं आणि जॉब पण चांगला भेटतं आपल्या सातारा पोलीस आणि प्रथम एज्युकेशन तर्फे. Yes. मग आता ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपले राजे सर असतील, बरेच लोक आहेत तुमच्यासोबत, बरोबर, पोलिसांचे बरेच कर्मचारी आहेत, त्यानंतर शेख सर आहेत, आचल मॅम आहेत, ह्या सगळ्यांचा सपोर्ट कसा होता तुम्हाला? सपोर्ट त्यांचा ते उत्तम चांगला, काही प्रॉब्लेम नाही. ते त्यांनी स्वतः सांगितलेलं काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला नक्की कळवा म्हणून लगेच. मस्त. त्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही तिथं. मस्त. त्यांनी पण चांगलं आम्हाला सांभाळून घेतलं आणि इथून पण चांगला सपोर्ट भेटला. येस. आणि प्रथम एज्युकेशनचं शिकवणं वगैरे कसं होतं? हो, त्यांचं शिकवणं एक नंबर. प्रथम एज्युकेशनचं काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी टेक्निकल नॉलेज दिलं, टेक्निशियनचं पण नॉलेज दिलं व्यवस्थित, त्यामुळे काही त्यांचा प्रॉब्लेम नाही आला. तुमच्या बॅचला किती मुलं होती? आमच्या बॅचला 70 लोक होते. 70 लोक होते साताऱ्यातील पूर्ण? साताऱ्यातील सगळे, पण ते प्रत्येक वेगवेगळे ट्रेडला होते. बरं. त्याच्यामुळं आमच्या ज्या बॅचला होते ते ऑटोमॅटिव्हला, 4 व्हीलर ऑटोमॅटिव्हला ते 40 जण होतो. बरं. बाकी सगळे प्लंबिंग, वेल्डर अशी ट्रेडला होते सगळे. मस्त मस्त. सो थोडक्यात शेवटच्या 2 ओळीमध्ये जर तुला तुझा अनुभव सांगायचा म्हणला तर तू काय सांगशील ह्या पूर्ण ट्रेनिंगचा आणि आता जे होते त्याचा? काय, पहिलं जास्त शिकलेलो होतो, ITI झालेला होता, त्यामुळे आणखी नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा, त्यामुळे आणखी नवीन काहीतरी शिकाय भेटेल म्हणून गेलतो आपण. मग आणखीन तिथून आणखीन भरपूर काही शिकाय भेटलं, कारण उजळणी परत होती आपली, बरोबर, त्याच्यामुळे परत उजळणी झाली आणि नवीन जॉब पण भेटला. मस्त. सो ह्या सगळ्या जेव्हा तुम्ही बघत असाल की तो बोलतो तेव्हा की तुझ्या काकांमुळे तुला कळालं, बरोबर, काकांच्या आणि म्हणजे पुन्हा मार्फत तर एखादी चांगली गोष्टी कळणं, त्यानंतर पोलीस रोजगार देत आहेत तिथपर्यंत आपण पोहोचणं आणि हे सगळं करणं खूप मोठी गोष्ट असते. आणि तुझ्यासारखी मुलं जे स्वतःहून येत आहेत आणि त्यांचे अनुभव शेअर करतात, त्यामुळे बऱ्याच लोकांना याचा लाभ मिळणार आहे. तो आज आम्हाला वेळ दिला, नेता आला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मिथुन तुकाराम पटेल. ओके. गाव आपलं? बोरखळ. ओके. आता जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घेत होतो तेव्हा आम्हाला समजलं की तुमचं ट्रेनिंग नाही झालं, पण तुम्ही उंच भरारी या योजनेमार्फत जे मेळावा होता त्यातून प्लेस झालेला आहे, कारण तुमचं ऑलरेडी एज्युकेशन कम्प्लीट होतं. बरोबर. तर मग त्याबद्दल कशी माहिती मिळाली, त्या मेळाव्यात कसा सहभाग घेतला तुम्ही? ऍक्च्युली मी तिथं एक HR डिपार्टमेंट तर्फे गेलेलो. बरं. त्याची ऍडव्हर्टाईज निघालेली. बरं. नुकताच गेलेलो होतो, तर तिथं एक इंटरव्ह्यू चालू होते. बरं. तिथे एक एक्झाम्पल म्हणून इंटरव्ह्यू दिला, पण मला असं समजलं की आपले जे स्किल आहे त्यापेक्षा जास्त कंपनी आहेत. बरोबर. काही मुलांना माहित नाहीत की आपल्या गाव साताऱ्यामध्ये एवढ्या कंपनी आहेत, फक्त ते पोहोचलं जात नाही तिथपर्यंत. मेळाव्यामध्ये भेटलं मला तिथं की एवढे जेवढे कंपनी होत्या की लोक पण तेवढ्या पर्सेंटेज मध्ये आलेले, जे मुंबई पुण्यावरून आलेले की आपल्याला जॉब पाहिजे. उंच भरारीमुळे जे रोजगार मिळत नाहीत ते साताऱ्यामध्ये उपलब्ध होत आहे. बरोबर. ह्याची माहिती तुम्हाला नक्की कुठून मिळाली? एका त्या ठिकाणाहून जिथे तुम्ही गेला तिथून? आता ऍक्च्युअली काय, तर मी स्वतः इंटरव्ह्यू साठी गेलेलो, पण जे ऍसोसिएट मध्ये आज लकी व्हील्स मधून आलेले ते माझे जवळचेच होते. त्यांच्याकडूनच जर मग मेळाव्याचं आयोजन कसं वाटलं किंवा काय तुम्हाला? मेळाव्याचं नियोजन व्यवस्थित होतं, जेवण होतं व्यवस्थित, जिथं आलेले तिथं पाहुणचार व्यवस्थित होता. मस्त. जिथं आलेले विद्यार्थी आलेले त्यांना व्यवस्थित गायडन्स होतं की तुम्ही जिथं लेडीज वेगळी होती, जेंट्स वेगळे होते. म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद होता मेळाव्याला. जास्त गर्दी. जसं की तुम्ही बघता की बाबा ट्रेनिंग जरी कम्प्लीट केली नसेल, त्या बॅचचे नसतील तरी सातारा पोलिसांनी आपला एक मेळावा भरवलेला, त्यामध्ये ऑलरेडी तुमचा डिप्लोमा झालेला आहे, बरोबर आहे? त्यामार्फत तुम्हाला मग आता तुमचं काम कसं चालू आहे? किती महिने झाले? जिथं मी पहिला होतो त्यापेक्षा जास्त पोस्ट मिळाली मला. मस्त. सॅलरी मिळाली. मस्त. एक उंच भरारीमुळे मला एक चान्स मिळाला की पुढचं पाऊल टाकण्यासाठी. मस्त. सो आता हा जो अनुभव मिळाला तुम्हाला, त्या अनुभवाबद्दल, सातारा पोलिसांबद्दल काय सांगाल? उंच भरारीबद्दल? उंच भरारीबद्दल मी धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे मला पण माझ्यासारख्या अजून 10 जणांना मिळावं एवढी माझी अपेक्षा आहे. अशीच त्यांनी कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे. जेवढे बेरोजगाराचा ठप्पा लागतोय मुलांवर तो कमी होईल. अगदी बरोबर. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन पॉडकास्टमध्ये. हा सॉर्ट ऑफ डॉक्युमेंटरी पॉडकास्ट आहे आणि खूप छान एक उपक्रम आहे सातारा पोलिसांचा, उंच भरारी, त्या रिलेटेड हा पॉडकास्ट असणार आहे. सो जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या शोवरती ज्या गेस्ट आहेत, आचल दलाल मॅम, ऍडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस सातारा, यांचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू मॅम.
मी काही दिवस आधी इंस्टाग्रामला पोस्ट केलेली, जेव्हा मला समजलं की अप्रोच करण्यात आलेलं आहे आणि मी समजून घेतलं पूर्ण उंच भरारीची कन्सेप्ट, तर ह्याबद्दलच आज आपण लोकांना समजून सांगणार आहे. तर सुरुवात थोडीशी आपण बॅकग्राऊंडने करूया की तुम्ही साताऱ्यात कधीपासून सेवेमध्ये आहात? मी साताऱ्यात आता ॲडिशनल SP म्हणून ऑक्टोबर 2023 पासून आहे. येस, आतापर्यंत कसा अनुभव आहे सातारचा? खूप चांगला अनुभव आहे. पूर्वी पण मी ASP असताना इथे 2 वर्ष नोकरी केलेली आहे. मस्त मस्त. कमिंग टुवर्ड्स उंच भरारी. सो उंच भरारी हा असा उपक्रम आहे जो महाराष्ट्र पोलीसमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही, बट सातारा पोलिसांचा इनिशिएटेड उपक्रम. बरोबर. सो उंच भरारीची संकल्पना कधी डोक्यात आली, ती संकल्पना नक्की कशी आहे आणि ती कशी होऊ घातली नक्की? तर मी जसं सांगितलं, मी ऑक्टोबर 2023 मध्ये इथे जॉईन केलेलं आहे. समीर शेख साहेब इथे SP म्हणून कार्यरत आहे ऑक्टोबर 2022 पासून. हो. तर त्यांनी हे फेब्रुवारी 2023 मध्ये उंच भरारी जे उपक्रम आहे चालू केलेला होता. याच्या मागचा उद्देश मी जर थोडा सांगते, तर काय आहे की आपलं जे सध्या जुव्हेनाइल जस्टिस सिस्टम आहे, हो, त्याच्यात 2 प्रिन्सिपल आहे. एकतर जे काही जर जुव्हेनाइल असताना कोणी गुन्हा केलेला असेल तर त्याचा काही रेकॉर्ड ठेवला जाणार नाही. हो. आणि दुसरा, त्यांना काही पनिशमेंट दिली जाणार नाही. म्हणजे आपली जे जनरल कलमची शिक्षा असतात, 10 वर्ष शिक्षा, जेल टाइम किंवा बाकीची पण, तर त्यांना मॅक्सिमम 3 वर्षपर्यंत शिक्षा देता येते. बरं. तर त्याच्या मागचा उद्देश हे होता की जे बालपणे लहानपणामध्ये त्यांनी जे कृत केलेली आहे, जरी तो गुन्हेगारी प्रवृत्तीची असली, तो त्याच्या स्वतःच्या कारणामुळे, म्हणजे स्वतःच्या नामुळे बाकीचे एन्व्हायरमेंट जे आहे, इन्फ्लुएन्स आणि एन्व्हायरमेंट, मग बरेच ठिकाणी असं असतात ते मुले ब्रोकन हाऊस होल्ड वरून येतात. म्हणजे आई वडिलांची पटत नाही किंवा वडील व्यसनी आहे, आई जास्त वेळा घरात राहत नाही कारण वडिलांना काही आर्थिक इन्कम नसल्यामुळे आईना बाहेर जावं लागतंय. तर दुसरे काही ब्रोकन हाऊस होल्ड म्हणजे म्हणलं जात आहे की समजा आई वडील कोणीही नाहीये, आजी किंवा दुसरे कोणा काका काकीकडे राहत आहे, तर ह्या मुलांवर दुर्लक्ष झालेलं आहे. फक्त पालकांचा आणि कुटुंबाचा नाही, पण सोसायटीचा पण. अगदी बरोबर. तर त्यामुळे त्यांना काही आपण त्यांचा रेकॉर्ड मेंटेन करायचे नाही, पण याच्या सोबत एक दुसरी यंत्रणा पण गरजेची होती की एक प्रोबेशन ऑफिसर, की जरी त्यांचा रेकॉर्ड काही आपण मेंटेन करत नाही, त्यांना काही पोलीस कस्टडीमध्ये घेता येत नाही एक्सेट्रा, पण त्याच्यावरती एक वॉच राहणार. आणि ते एक वॉच राहणं गरजेचं होता, कारण आपल्याला बघायचे की ते मुले परत त्या परिस्थितीमध्ये तर जात नाही, परत त्या प्रकारची कंपनीमध्ये तर जात नाही. पण आता सध्या काय झालेलं आहे की ते हे सेकंड हाफ जे आहे हे पूर्णपणे ब्रोकन आहे. आपला जे प्रोबेशन ऑफिसर असला पाहिजे, त्याची स्पेसिफिक वॉच असली पाहिजे, त्याची पर मंथ व्हिजिट मॅन्डेटरी आहे ऍक्ट अनुसार, पण तो तसं काही होतच नाही. त्यामुळे काय झालंय, बरेच जे मुले आहेत त्यांच्यावरती गुन्हा होते. आणि आता काही ट्रेंड सुरू झालाय की मोठे लोक म्हणजे गँगस्टर्स जे आहेत ते लहान मुलांचा वापर करतायत गुन्हे करायला, कारण ते अडकू शकत नाही. बरोबर. आणि त्यांच्यावरती तेवढा जास्त कायद्याच्या हे पण नाहीये. तर त्यामुळे हे वापर सुरू झाला होता. तर आता यांना बाहेर काढायचे आणि त्यांना एक कन्स्ट्रक्टिव्ह आपण मेन स्ट्रीम सोसायटीमध्ये आणायचे. तर त्याच्यासाठी का मग हे सरांचे डोक्यात एक होता की आपला तसं मेन स्ट्रीम मध्ये कसं त्यांना घेता येते. तर सुरुवात जी होती हे उपक्रमाची यापासून होती की जे चिल्ड्रन इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ आहे त्यांच्यापासून आपण सुरू करू. त्यांना जे काही संधी अभावी जे आतापर्यंत हे वाईट मार्गाला गेलेले आहे, तर आपण मेन स्ट्रीम करू. तर तसं आपण सुरुवात केली. आपले प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आहे, त्यांच्यासोबत ते एक स्किलिंग फाउंडेशन आहे, ते स्किलिंग मध्ये पूर्णपणे मदत करतात. तर मॉडेल काय आहे की ते मुले इथे येणार, आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करणार. काही ठराविक कोर्सेस आहे 6 ते 7. हॉटेल मॅनेजमेंट आहे, त्याच्यात इलेक्ट्रिशियनचं आहे, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मेकॅनिक रिपेअरचं आहे, हाऊसकीपिंगचं आहे. असे 5-6 प्रकारचे कोर्सेस आहे. कुठल्याही कोर्समध्ये ते आपला सिलेक्शन करू शकतात आणि त्यांना इथून पाठवला जाणार. आणि इथून पुढची सर्व जे 45 डेज किंवा 60 डेजचं जे स्किलिंगचा त्यांचा कोर्स असणार, एकही पैसा त्यांचा लागणार नाही. सगळं मोफत आहे. सगळं जे आपले प्रोव्हायडर्स आहे, उदाहरण प्रथम फाउंडेशन आहे, ते सर्व ते हे करतात आणि त्यांनाही शासनाकडून याबद्दल अनुदान आहे याबद्दल. तर ते पूर्ण आणि फक्त ते टेक्निकल स्किल्स न देता सॉफ्ट स्किल्स वर पण त्याचे खूप भर आहे. तुम्हाला माहित आहे, आम्हाला सर्वांना माहित आहे की या
जगात जर सर्व्हाइव्ह करायचे असेल तर Soft skills. नॉलेज एक गोष्ट आहे, पण सॉफ्ट स्किल्स खूपच महत्वाचे आहेत. अगदी बरोबर. आपल्याकडे बरेच असे लोक माहित आहे की ते टेक्निकली खूप साऊंड आहे पण त्यांना रिप्रेझेंट करता येत नाही. करता येत नाही, त्यामुळे ते तर हे महत्वाच्या भाग आहे की सॉफ्ट स्किल्स कसं बोलायचे, काय काय तुम्हाला करून काही गोष्ट विकायचे तर ते तुम्ही करू शकत, तो पण सर्व शिकवलं जात आहे. मस्त. आणि एकदा त्यांच्या तिथे स्किलिंगचा कोर्स कम्प्लीट झाला की मग त्यांची तिथूनच प्लेसमेंट पण होते. वा मस्त. जवळपास आतापर्यंतची प्लेसमेंट झालेली आहे. स्टार्टिंग इज 7,500 आणि इट हॅज गॉन अप टू 30,000. मस्त. तर तेवढा हे झालेलं आहे, स्केल आहे. स्केल Yes. आहे. एक आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की म्हणजे हे थोडंसं म्हणजे एकदम जेन्युइन आहे एक सिव्हिलियन म्हणून, की तुम्ही एवढ्या त्रस्त या सगळ्या गोष्टींमध्ये, एवढ्या जबाबदाऱ्या आहेत, अजून तुम्हाला खूप जबाबदाऱ्या पार पाडायच्यात, पोलिसांना खूप एवढं काम असतं, तरीही काहीतरी रोजगार निर्मिती रिलेटेड करू वाटावं असं का वाटलं तुमच्या सर्वांना? कारण हे फक्त रोजगार निर्मिती नाही ना, म्हणजे हे आपला एक खूप डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. जे डेमोग्राफिक डिव्हिडंडला जर चांगला मार्ग नाही भेटला तर ते डेमोग्राफिक बर्डन पण होणार. ट्रू. आणि मी सुरुवात करत होते की आपण फक्त चिल्ड्रन इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ पासून सुरू केला. आता इथून पुढे जाताना मग जे ब्रोकन त्या पूर्ण परिसरातले जे मुले होते त्यांच्यावरती फोकस केला. आणि आता नंतर आम्हाला असंही समजलंय की बरेच मुले आहे जे सुशिक्षित आहे, म्हणजे ते सध्या ग्रॅज्युएशन करत आहे, MA करत आहे, पण त्याची काही एम्प्लॉयबिलिटी नाही. तर आपण आता हे स्कोप जे आहे या योजनाच्या वाढवलेलं आहे, त्यांनाही इन्क्लूड केलेलं आहे. कारण जर कोणी अनएम्प्लॉइड आहे तर ते की खाली दिमाग शैतान का घर, अगदी बरोबर, तसं म्हटलं जात आहे. तर खाली दिमाग शैतान का ना घर तसं करतात. त्यांनी जर प्रोडक्टिव्हिटी मध्ये त्यांनी सहभाग घेतला तर ते फक्त आपला आणि कुटुंबाचाच इम्प्रुव्हमेंट तर करणारच, पण ते देशाचे पण विकासात सहभागी होतील. ऍब्सोल्युटली. हा मुद्दा खूप जास्त आवडला की पहिल्यांदा तुम्ही स्टार्ट केलं की ज्यांचं कॉन्फ्लिक्ट विथ लॉ आहे, ते थोडेसे गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये असतील किंवा इन्फ्लुएन्स मध्ये असतील, पण आता तुम्हाला तेवढ्यावरतीच न थांबता सर्वसामान्य नागरिक जे आहेत, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या पॉडकास्टमध्ये, की तेही यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. का तर आपण त्यांना तो कॉन्फ्लिक्ट पासून पण वाचवू शकतो, प्लस ते इंडिपेंडेंट होऊ शकतात, फॅमिलीला सपोर्ट करू शकतात. ह्या आतापर्यंत जवळजवळ किती मुलं पासआउट झालेले त्या गोष्टीतून? आतापर्यंत 761 मुले ट्रेन झालेले आहे. मस्त. आणि ह्या सर्वांचा खर्च, येणं जाणं, खाणं पिणं सगळं मोफत? सगळं मोफत आहे. मग हे तुम्ही हायर कसे करता, म्हणजे ह्या लोकांपर्यंत पोहोचताय कसं? तर सुरुवात जी आपण केली होती आपले पोलिसांच्या माध्यमातून केला होता, आणि याच्यात पोलीस पाटील आपले एक महत्वाचे सहभागी होते, ज्यांनी त्यांचे गावापर्यंत हे पोहोचवली होती. कारण बरेच आजकाल स्कीम जशी चालू आहे जे फसवणुकीची दृष्टिकोनातून पण हे करतात की तुम्ही इथे या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला काही ट्रेनिंग देणार नाही, नोकरी लावून देणार, पण शेवटी काय होत नाही, त्याचे कडून पैसे घेतले जाते. तर एक पोलीस पाटील एक असा महत्वाचा स्तंभ असतात गावात, ज्याची एक सर्वांची ओळख असतात आणि त्याचे बोलण्यात एक भर पण आहे. तर ते त्यांनी सर्वांना मग कॉन्टॅक्ट केला. त्याच्यानंतर आपण काही सोशल मीडियाच्या माध्यमातून पण हे केलेलं आहे. आणि आता जसं तुम्हाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून याच्यात सहभाग आता तुम्ही घेतलेला आहे. आणि हेच मला म्हणजे जेव्हा मॅमने समजून सांगितलं मला पहिल्यांदा बोललो तेव्हा, की आय वॉज इन ऑ की असं कसं होऊ शकतं, कारण बऱ्या प्लेसमेंट कंपन्या आहेत, त्यांच्याकडून प्लेसमेंट होत नाही. जसं तुम्ही सांगितलं की 7,500 पासून 30,000 पर्यंत. इव्हन आज आम्ही ज्यांचं शूट केलं त्यांमध्ये पण चांगले पेमेंट असलेली मुलं आहेत, आणि ते स्वतः सांगतात की त्यांनी अनुभव घेतला आणि इम्प्लिमेंट करतात. तर असं तुम्हाला कधी पालक भेटायला आलेत का, किंवा ती मुलं भेटून सांगतात का की मॅम एवढा फरक पडला किंवा एवढा छान, असा काही फीडबॅक आहे? बिलकुल. एक मुलगा होता, मला नाही माहित तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेतलाय की नाही, पण तो जवळपास 5 वर्षापासून एक गॅराजमध्ये काम करत होता, आणि त्याचं काम होतं फक्त त्याला 50 रुपये भेटत होते दिवसाचे. त्यांनी धुवायची गाडी किंवा जे काही गाडी धुवून घ्यायची. 5 वर्ष काम करूनही त्यांनी आतली कुठलेही इक्विपमेंट बघितले नव्हते गाडीचे. आणि त्यांनी ज्यावेळी स्किलिंगचा कोर्स केला ते तो म्हणजे अक्षरशः थोडासा इमोशनल झाला की मी 5 वर्षापासून काम करतोय, पण आज पहिल्यांदा मी आतला काय काय असतात ते बघितलेलं आहे. आणि आता तो सुरुवाती त्यांनी मोटर मेकॅनिक म्हणून काम केला, आणि मला वाटतं त्यांनी आता गराज पण केलेली आहे आपली. मस्त. तर हे खूप नॉट ओनली एम्प्लॉयमेंट बट काही लोकांनी स्वतःचा बिझनेस पण केलेला आहे. बरोबर. इव्हन आम्ही अजून एक लाभार्थी होते, त्यांचा इंटरव्ह्यू केला आता. त्यांनी सांगितलं की त्यांनी ट्रेनिंग नाही घेतलेलं, पण जो मेळावा झाला त्यामध्ये ते सहभागी होते. सो मेळाव्याची कन्सेप्ट काय होती आपली? रोजगार मेळावा चा आपण एक हे घेतला होता उपक्रम. त्याच्यात आपले प्रायमरली पोलीस बॉयज आणि पोलीस गर्ल साठी आपण ते घेतलं, की आपले
जॉब अशी डिमांडिंग असतात की शक्य बरेच वेळा होत नाही की ते मुलांना तेवढा वेळ देऊ शकतात. अगदी बरोबर. आणि ते त्यांच्यासाठी तेवढा कॅपिटल लावू शकत आपण, Right. सोशल कॅपिटल. अगदी बरोबर. तर त्यांच्यासाठी आपण हे केलं होतं आणि मग ओपन बाकीसाठी पण केलं मस्त. होतं. तर त्याच्यात पण बरेच कंपनीज आपल्याकडे आले होते. अशोक लीलँड होते त्याच्यात, तर हो. मला वाटते हिरो मोटर्स पण होता, हो. अजून पण काही कंपनीज होते. Yes. 30 benefit मुलांची आहे. प्लेसमेंट झाली. मस्त मस्त. आणि आपण एक छोटा सर्वे पण केलेला होता. आपले जे टोटल 761 मुले आहे त्यांची ज्यावेळी तो आले आपल्याकडे कौटुंबिक इन्कम किती होती आणि एकदा त्यांची नोकरी लागली किंवा त्यांनी दुसरा काही बिझनेस केला तर देयर वॉज 100% इन्क्रीज इन द इन्कम ऑफ द फॅमिली. मस्त. म्हणजे एकदम दुप्पट झालं त्यांचं जे फॅमिली इन्कम होतं. आणि याच्यात मी फक्त इंडिव्हिज्युअल इन्कम नाही म्हणत, फॅमिली इन्कमच्या दुप्पट झालाय फक्त एका व्यक्तीची नोकरीमुळे. येस, हे खूप महत्वाचं आहे. आणि मला हेच खूप आवडलं की असं नाही आहे, म्हणजे मोस्टली आता आम्ही पण सोशल वर्क करतो, मोस्टली आमच्याकडून कधी कधी असं की आम्ही वृक्षारोपण केलं ना, आम्ही अरे पाणी द्यायला गेलोच नाही. बट इथं तुम्ही प्लेसमेंट करून पण नंतर सर्वे केलाय सो दॅट यू विल गेट अ ग्राफ की बाबा किती स्कोप आहे किंवा काय. जेव्हा आपला कार्यक्रम झाला, ज्या दिवशी आम्ही ब्रँड अँबॅसेडर म्हणून अनाऊन्स केलं गेलं, तेव्हा तुम्ही तुमच्या स्पीचमध्ये एक गोष्ट बोललेलं की युअर मेन फोकस इज गोइंग टू बी ऑन वुमन ऑल्सो फ्रॉम नाव ऑन. मग त्या रिलेटेड थोडंसं ऐकायचं होतं की इथून पुढे कसं असेल ते. ऍक्च्युली अजूनपर्यंत जे आपण कोर्स केलेले आहे मकॅनिक, प्लंबर, त्याच्यात मुलींनी जास्त इंटरेस्ट दाखवलेला नाही. त्यांचं म्हणणं आहे की हाऊसकीपिंग किंवा नर्सिंगचे कोर्समध्ये त्यांना जास्त आवड आहे. दुसरा एक महत्वाचा विषय होता की मुलींचे घरवाल्यांना असं वाटतंय की आम्ही कसा काय विश्वास करून आपली मुलींना पाठवून देऊ. तर हे आमच्यासाठी एक थोडा बॅरियर होता जे आम्हाला क्रॉस करून मग ते त्यांच्या पालकांना कसं समजून सांगायचे की एक सेफ एन्व्हायरमेंट आहे आणि तुम्ही पाठवू शकत. तर मला वाटतं आता आपल्याकडे 30 मुली गेलेली आहे वेगवेगळे कोर्सेस मध्ये. आणि दुसरा एक अजून माझ्या एक्सपिरियन्स मधून काय आलेलं आहे, आम्ही दररोज बसतो ऑफिसमध्ये, वेगवेगळे व्हिजिटर्स येतात, त्याच्यात खूप जास्त संख्या अशी महिलांची आहे ज्यांचा कमी वयात लग्न झाला. एकतर त्यांनी स्वतःहून पडून जाऊन गेला किंवा घरवाल्यांनी लवकरच लग्न लावून दिला. आणि आता ते खूप अब्युझिव्ह सिच्युएशन मध्ये आहे, पण त्यांना तिथून बाहेर पडता येत नाही कारण त्यांची आता मुले आहे. मग आर्थिक दृष्टिकोनातून ते त्यांच्यावरती अवलंबून असल्यामुळे ते बाहेर पडता येत नाही. तर माझा असा विचार आहे की आपण त्या मुलींना पण याच्यात घेऊ, जेणेकरून फक्त ठीक आहे इमोशनल आणि बाकीची डिपेंडन्स वेगळी गोष्ट झाली, पण आर्थिक दृष्टिकोनातून तो इंडिपेंडेंट नाहीये. यामुळे एक अब्युझिव्ह एन्व्हायरमेंट आणि रिलेशनशिप करून बाहेर पडू शकत नाही, असा नाही झाला पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे खूप मस्त. आणि मला एक समजतं की ही योजना फक्त रोजगार देण्यापुरती नाहीये. इट इज अबाउट चेंजिंग पर्स्पेक्टिव्ह ऑफ पीपल टुवर्ड्स पोलीस ऑल्सो. इट इज अबाउट, आपण असं म्हणू शकतो की फायनान्शियली इंडिपेंडंट झाल्यावरती ते फॅमिली पण, जसं तुम्ही म्हणला की पूर्ण फॅमिलीचा इन्कम तो दुप्पट झाला. किती चॅलेंजिंग होतं पहिली बॅच गोळा करणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं की असं काहीतरी होतं. तर जसं मी सांगितलं आधी, म्हणजे लोकांना विश्वासच होत नाही की असं कसं होतील की काही पैसे न घेता ते डायरेक्टली पाठवून देणारे. आणि याच्यात एक महत्वाचा निर्णय जे ऍक्च्युली मी टीमला सर्व हे देणार क्रेडिट याचा, त्यांनी जाणून बुजून रेसिडेन्शियल प्रोग्राम हे ठेवलेला आहे. म्हणजे मुले बाहेर जाणार, फक्त साताऱ्यात नाहीये, म्हणजे कोल्हापूर किंवा अहमदनगर, भोर इथे मुलांना जायचे. मग ते जे एन्व्हायरमेंट आहे तिथून पण कट ऑफ होतात. आपण वेगळी एन्व्हायरमेंट, आपण सुट्टीसाठी पण जातो तर बाहेरच आपल्याला जाणं आवडते, कम्फर्ट झोन सोडून. तर बाहेर पडून एक आपण वेगळं दुनिया आपण बघायला भेटते आपल्याला. आणि तिथे बाकीचे जे मुले असतात त्यांच्यासोबत पण इंटरॅक्शन करून एक आपल्याला थोडं जाणवतंय की अजून काय काय आहे जे आपण अजूनपर्यंत बघितलेलं नाहीये. तर सुरुवाती थोडा होता, मग पण जसं जसं आपले बॅच जाऊ लागले, तर आता फक्त साताऱ्याचे नाही, मागचे काही बॅचेस मध्ये अहमदनगर आणि जालनाचे पण मुले आलेले आहेत, ज्यांनी व्हॉट्सअप वरती बघून ते इथे आले. आणि आपण सातारा पोलीस मार्फत सातारा पोलीस मार्फत त्यांना याचीच अशी ट्रेनिंग साठी. मस्त मस्त. ह्यामध्ये मी तेव्हा बघितले पोलीस पाटील खूप जास्त होते त्या कार्यक्रमात. सो पोलीस पाटलांचा किती सहभाग आहे, कसा सपोर्ट आहे या सगळ्या मोहिमेला? जसं मी सुरुवाती सांगितलं, पोलीस पाटील एक लोकली अवेलेबल माणूस आहे, त्याच्यावर विश्वासही आहे, शासनाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणूनही काम करतात. तर त्याच्याकडून जे काही गोष्टी येते त्याच्यावर थोडा विश्वास वाटतंय लोकांना. अगदी बरोबर. तर बरेच आमचे जे सुरुवाती हे झालेले आहे लोक, इनफॅक्ट आताही ते पोलीस पाटलांच्या माध्यमातून आलेले आहे. आणि आपण आतापर्यंत एक तर झाला की ही योजना आहे, योजनामधून जे जे लोकांना फायदा झालेला आहे
त्यांचेही एक शॉर्ट व्हिडिओ जसा आज तुम्ही केलेला आहे त्यांना तर दिले तर अजून विश्वास लोकांचा या अगदी गोष्टीवर बरोबर, वाढेल. मस्त मस्त. आणि हेच मला म्हणजे इथून पुढे पण आपला हाच प्रयत्न असणार की हा उपक्रम सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा. अजून एक मला असा प्रश्न पडलेला की हे सर्व जेव्हा तुम्ही करताय, ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू चालू आहेत, तर तुम्हाला काय वाटतंय की आमच्यासारख्या म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींनी ह्या उपक्रमासाठी जे व्ह्युअर्स आहेत आपले ते काय करू शकतात की जेणेकरून उंच भरारीला अजून जास्त चालना मिळेल? आम्ही काय करू शकतो ऍज अ ऑडियन्स? एक मुला असं वाटते की जे मी तुम्हाला सांगितलं आपण थोडा छोटा सर्वे केला होता अजूनपर्यंत जी मुले करून गेले, तर त्याच्यात काही मुले परत आले म्हणजे त्यांनी नोकरी सोडली मध्ये का की मला माझं मन नाही लागला त्याच्यात. तर थोडा हे आहे की त्यांची वय झालेली आहे म्हणजे 25-26 वर्षाचे आहे, पण अजूनही त्यांना तसं वाटत नाही की काही पैसे कमवून त्यांनी घरी आणले पाहिजे. तर हे एक थोडा खूप ट्रिकी इश्यू आहे म्हणजे हे जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी कोणाच्या मनात किंवा पर्सनॅलिटी मध्ये हे करणं हे खूप हार्ड आहे, खूप अवघड आहे. हे सेल्फ अवेअरनेसनच येतं, राईट? तर तशी म्हणजे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक असूनही त्यांना तसं वाटत नाही की आम्हाला बाहेर पडून काही काम केलं पाहिजे. अगदी बरोबर. तसे सर्व नाही ऑफकोर्स, पण काही तसे प्रकारचे मुले तसे असतात. आणि अजून एक प्रश्न आहे म्हणजे उंच भरारी इन पॅरलर टू उंच भरारी, जसं तुम्ही सुरुवात केली की जे अंडर इन्फ्लुएन्स येतं ऑफ क्राईम ऑर एनिथिंग, त्या रिलेटेड मला थोडा प्रश्न विचारायचा, कारण ह्या पॉडकास्टमध्ये मला ते पण टच करायचं की असं का वाटतं मॅम की ही जी लहान मुलं आहेत ना हे क्राईमला वगैरे इझिली इन्फ्लुएन्स होतात? आता डोपामिन, ॲड्रेनलिन रिलीज तर होतच आहे, बट एवढं अट्रॅक्टिव्ह का वाटतं हे जग सगळं? की आता आपण बघतो स्टेटसवर पण काही लोक असं काय तर विचित्र बोलतील, पण इन पर्सन ते गप्प बसणार आहेत. सो हे असं काय वाटतं, मेंटॅलिटी का होती अशा लोकांची? धाक कोणाची आहे ना, म्हणजे मी बरेच मुलांना ऐकलेलं आहे तर त्यांची 2 प्रोफेशन्स वरून खूप आवड किंवा अट्रॅक्शन असतात. एक आहे पोलीस किंवा वर्दीधारी कोणी, तर त्यांना फोर्स वापर करता येते आणि तसं ते टशन पण हे दाखवू शकतात. आणि दुसरे आहे आपले जे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये असतात. आणि आजकाल थोडा काय झालेलं आहे, हे जे गँगस्टर्स आहे त्यांनाही माहित पडलेलं आहे की सोशल मीडियाचा कसा वापर करायचे. तर तुम्ही बघणार की जे असा गँगचे लोक आहेत त्यांनी सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंट काढलेले आपले, आणि मग हे जे मुले आहे ते अट्रॅक्ट होऊन आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायला तसे आपलेही व्हिडिओज आणि फुटेज बनवतात त्यांच्या नजरेत यायला आणि थोडा म्हणजे भीतीच्या वातावरण क्रिएट करायला. मग ह्याच्यावरती जसं तुम्ही म्हणता की ह्याच्यावरती तुम्ही एकदम सडेतोड मुळालाच घातला की बाबा ऑपॉर्च्युनिटी नाहीये म्हणून हे सुचतंय की असं जिथं ऑपॉर्च्युनिटी जो खरंच त्याला काहीतरी करायचं त्याला हे मिळतं. म्हणजे हे फक्त एक कारण झालं तसं, बरेच कारण जसं बाकीचे कारण आहे की जसं मी ब्रोकन हाऊसहोल्डचं सांगितलं की जसं सुरुवातीपासून संगोपन किंवा फोकस दिलं केलं पाहिजे होतं तसं नाही झालं, त्यामुळे त्यांना नॅचरली तिथे ते करत गेले. आता सातारा पोलिसांचा हा युनिक उपक्रम आहे आतापर्यंत. मग आता तुमचे बरेच बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण कॉन्टॅक्ट असणार आहे, सो तिकडून अप्रिसिएशन मिळालंय का, किंवा तिकडेही तुम्हाला असं आहे का की पुढे जाऊन तिकडे पण कन्वे करायचं आणि महाराष्ट्रभर असं विजन आहे का तुमचं की उंच भरारी सगळीकडे पोहोचवायची? आता आपण हे प्रयत्न करतोय की आता जे आहे आपला बेसिक क्वालिफिकेशन क्लास 10चे आहे. ओके. आणि समजा त्याच्यात काही वल्नरेबल सेक्शन असेल, समजा कुठला पारधी मुलगा किंवा मुलगी आहे, तर पारधी आपल्याला सर्वांना माहित आहे की एक वल्नरेबल सेक्शन आहे आपल्या सोसायटीचा, ज्याच्या परत संधी व्हावी 10वी पर्यंत पण शिक्षण त्याचा एवढं सोपापणे होत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी आपण एक्झेप्शन प्रोव्हायडर्सने केलेली आहे. पण आता बेसिक 10वी पर्यंत, आणि जसं मी सांगितलं की 30,000 पर्यंत मॅक्सिमम आपला गेलेला आहे. इथून पुढे आपण काय प्रयत्न करतोय की अजून आपले बरेच स्किल्ड पण आहे लोक, पण ते स्किल वरून त्यांना नेक्स्ट लेवलला कसं जायचंय हे आपला आता प्रयत्न राहणार आहे. तर आपल्याला संपर्क झालाय 2-3 प्रोव्हायडर्स आहे जे त्यांना तिथे अप्रेंटिसशिप देणार, म्हणजे जे स्किल्ड लेवल आहे त्यांना काय अप्रेंटिसशिप तिथे देऊन त्यांची आता पुढची मग जे नोकरीची संधी त्यांना भेटू शकते ते 60,000 to 65,000 पर्यंत पण होऊ शकते. तर तो एक आपला चालू आहे की याचे पुढे मग अजून कसं जायचे. दुसरं जसं मी सुरुवातीला सांगितलं की अजूनपर्यंत मुलींचा सहभाग म्हणजे खूप कमी आहे, तर याच्यात मुलींचा अजून सहभाग वाढवणं. आणि मी एक असा खूप ठाम मत माझं असं आहे की मुलींनी
आर्थिक दृष्टिकोनातून स्वतंत्र आत्मनिर्भर असलाच पाहिजे. हो. तर त्यामुळे माझं व्यक्तिगत हे खूप जास्त प्रयत्न असणार की मुली याच्यात जास्तीत जास्त सहभाग घेणार, Right. आणि मुली आणि महिला. अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट मला यात दिसली की ज्या ठिकाणला मी आता इंटरव्ह्यू केलं ते म्हणले की खाण्याची सोय छान होती, राहण्याची सोय चांगली होती. सो प्रथम सोबत तुमचा आतापर्यंतचा जे वर्क राहिलं ते कसं राहिलं, आणि मग तिथं स्वतः आपले जे कोऑर्डिनेटर असतात किंवा पोलीस सर असतात ते पाहतात का, चेकिंग असतं का रेग्युलरली तिथे जिथं मुलं जातात तिथे? तर प्रथम सोबत आपला फेब्रुवारी पासून हे चालू आहे आणि बरं. खूप चांगला मुलांचा पण फीडबॅक आलेला आहे. हम्म. आपण जे काही हे प्रोव्हायडर्स आहे आपले पार्टनर्स यांच्या साठी एक सर्वे फॉर्म ठेवतो सुरुवाती की बरं. तुम्ही काय काय सर्व्हिसेस देणार आहे. बरं. मग आपली टीमच्या एक व्यक्ती तिथे जातात आणि ते व्हेरीफाय करतात की जसं त्यांनी सर्वे फॉर्म मध्ये सांगितलंय त्याप्रमाणची सगळं आहे का? फॅसिलिटीज अवेलेबल आहे की नाही. हम्म. आणि एकदा कोर्स संपला की परत मग त्या सर्व मुलांचा फीडबॅक घेतला जात आहे. बरं. डिटेल फीडबॅक फॉर्म आहे त्याच्यात, जेवणाचा बाकी खूप डिटेल आहे. बरं. तर आणि अधूनमधून आपले स्टाफ जे आहे ते व्हिजिट पण करतात की प्रत्यक्ष जाऊन काही मुलांना प्रॉब्लेम आहे तर तसं Okay. हे करण्याची. आता बऱ्याच आपल्या सातारा जिल्ह्यातील गावातील लोक पण बघत असतील, आणि मोस्टली आता सोशल मीडियावरती कॉन्टेंट कन्झम्पशन मध्ये महिलांचा पण खूप मोठा भाग आहे आता, बिकॉज बऱ्याच महिला आपल्याकडे हाऊसवाईफ आहेत, प्रत्येकाला इंटरनेटचा ऍक्सेस मिळाला आहे आणि त्या कुकिंग व्हिडिओज पासून ब्लॉग्स पासून सगळं आता कॉन्टेंट कन्झ्युम करतात. सो आय होप हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक गावामध्ये हा व्हिडिओ पोहोचेल. तर तुम्हाला त्या सर्वांना काय अपील करायचे इन शॉर्ट, की तुमच्या गावातील मुलं असतील तर ते कसे पोहोचू शकतात ह्या योजनेपर्यंत, सो त्या रिलेटेड तुम्हाला काय अपील करायचे? तर हे जे उंच भरारी योजना आहे याच्यात दर महिन्याला किमान आपण एक बॅच पाठवतोय जे 45 डेज टू 60 डेजच्या असतात. आणि याच्या व्यतिरिक्त याची माहिती तुम्हाला वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरून भेटू शकत. आमच्या सातारा पोलीसच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामचा पेज आहे, त्याच्यावर आपण नेहमी टाकत असतो की कुठे कधी पुढचा बॅच जाणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलीही तुम्हाला माहिती पाहिजे असली तर तुम्ही ते जे सोशल मीडिया अकाउंट आहे त्याच्यावरती जाऊ शकता. आणि प्लस पोलीस पाटील जे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. बरोबर. येस, प्लस पोलीस पाटील प्लस पोलीस स्टेशन, लोकल पोलीस पोलीस स्टेशन जे आहे येस त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. येस. कमिंग टुवर्ड्स लास्ट 2 क्वेश्चन्स, मला मी बघितलं की जेव्हा मी सरांशी बोललेलो तेव्हा सरांनी सांगितलेलं की त्यांनी नोडल स्कूलची पण एक योजना केली जेव्हा सांगलीला होते तेव्हा दुडी सरांनी, आणि त्यानंतर आता येतं उंच भरारी. तर मग आता हा थोडासा मला तुम्हाला डिरेक्टली प्रश्न आहे की तुम्हाला व्याप भरपूर आहे, वी नो की आता एवढं इलेक्शन आहे, देर आर सो मेनी शोज टू अटेंड, सो मेनी फंक्शन्स टू अटेंड, आणि तुम्हाला हे कामं करायचे आहेत, त्यातून पण हे करावं असं सरांना आणि तुम्हाला ह्या सगळ्यांना कसं वाटतंय, का वाटतंय? हे एवढंच नाहीये की तुम्हाला गुन्हेगारी कमी करायची, बट यू म्हणजे मोर दॅन गोईंग एक्स्ट्रा माईल, तुम्ही एक्स्ट्रा माईल जाता हे सगळं करण्यासाठी. सो ऍज अ पोलीस म्हणून जी आतापर्यंत आम्हाला ती इमेज कधीच पोर्ट्रे नाही झाली की तुम्ही एम्प्लॉयर पण होताय किंवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज पण देताय, सो हे का आणि कुठून येत आहे? तर हे मी फक्त माझ्यासाठी नाही, मला वाटते मी टीमचे व्यापार पण बोलते की मी सर्वजण ज्यावेळी आलो तर एक पब्लिक सर्व्हिसचा कुठेतरी आमचा होता की जे काय आपण काम करणार आहोत ते फक्त जीविकाचं माध्यम नाही पण एक पब्लिक सर्व्हिस पण त्याच्यात असणार आहे. तर ऑफकोर्स बाकीच्या माध्यमातून असतात, पण हे एक असं आहे जिथे खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आलेला आहे मुलांचा. आणि जसं मी 1-2 तुमच्याशी पण शेअर केले, त्या मुलांचा ज्यावेळी तुम्ही ते फीडबॅक बघितला किंवा तुम्हाला हे जाणवलं की हे छोटा जे आपण उपक्रम राबवतोय त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात किती फरक पडलाय, तर हे खूप सॅटिस्फाईंग असतात. अगदी बरोबर. इन सिम्पल वर्ड्स की ज्या सेवेसाठी तुम्ही आलेला तेच करताय. लास्ट क्वेश्चन आहे आणि 2 रेफरन्स मध्ये आम्हाला आन्सर द्या. उंच भरारी पण आणि ॲज अ सातारकर, सगळे सातारकर तुम्हाला ऐकतात असं धरूया आपण सातारा जिल्हा, आणि उंच भरारीचं पण तुम्हाला उंच भरारी रिलेटेड जरी काय सांगायचं असेल किंवा सर्व सातारकरांना काय अपील करायचं असेल, चांगलं मतदान झालेलं आहे, दॅट इज अ गुड थिंग. सो इन कमिंग डेज व्हॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम सातारा वी सातारकर्स, आणि त्यानंतर उंच भरारीसाठी आमच्याकडून काही मदत करू शकतो आम्ही सर्व? उंच भरारी साठी साताराकरांची मला हे अपील आहे की हे फक्त जसं मी सांगितलं मिनिमल एज्युकेशन ज्यांची 10वी पर्यंत झालेली आहे त्यांच्यासाठी नाही. आपले बरेच असे पण मुले आहे की जे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली आहे पण एम्प्लॉयबिलिटी कमी आहे.
तर याच्यासोबत एक संधी म्हणून याला बघावा. आणि जास्तीत जास्त लोकांनी जर याचा वापर केला तर मला वाटते आपला साताराचे जे युथ आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी मध्ये खूप चांगली कॉन्ट्रीब्युशन होऊ शकते. येस, तुम्ही एवढ्या बिझी स्केड्यूल मधून तुमचा वेळ दिला. येत आता जस्ट इलेक्शन झालं आणि बऱ्याच गोष्टी चालू असतात. अँड आय एम व्हेरी हंबल्ड अँड ब्लेस्ड म्हणू शकतो की अशा कुठल्या तर नोबेल क्लॉजला मला रिप्रेझेंट करता येते. सो वी सातारकर्स आम्ही तुम्हाला एक ग्वाही देतो की माझ्याकडून जेवढे बघतात त्यांच्याकडून ऍटलिस्ट त्यांच्या नजरेत एक तरी असा मुलगा असेल ज्याला या उपक्रमाची गरज आहे. सो जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू. मी पलटणचे राहणारी. मला प्रथम एज्युकेशन फाउंडेशनची माहिती म्हणजे उंच भरारी योजनेची जी माहिती होती ती मला आमच्या पलटण पोलीस स्टेशनमधनं भेटलेली, ग्रामीण पोलीस स्टेशनमधनं. त्या योजने थ्रू मी इथं कोल्हापूरमध्ये गेलते प्रथम एज्युकेशन फाउंडेशनमध्ये. तिथं आम्हाला टू व्हीलर सर्व्हिसचं सगळं जे मटेरियल वगैरे असतं किंवा गाडी नक्की काय असतं ते सगळं शिकवलं गेलं. टेक्निशियन म्हणून आमचं तिथं पूर्ण असं ट्रेनिंग केलं आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावरती आज मी यामा शोरूममध्ये जॉब करते सातारमध्ये. मी एवढं सांगू इच्छिते की आपल्या सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या युवतींनी उंच भरारी योजना म्हणजे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन टू व्हीलर सर्व्हिसचा नक्कीच लाभ घ्यावा. कारण का जर ह्या क्षेत्रामध्ये कमीत कमी म्हणजे मुलीच असतात आणि ज्या गरजू असतात ज्यांना काम वगैरे काय भेटत नाही त्यांनी जर हा कोर्स केला तर त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी फायद्याचं असू शकतं. कोल्हापूरमध्ये आपल्याला प्रशिक्षणासाठी टू व्हीलर मेकॅनिकल म्हणून गाड्यातली वेगवेगळी माहिती, गाडीचे इंजन, गाडीचे पार्ट हे विविध माहिती आपल्याला तिथून माहीत करून घेऊन प्लेसमेंट देतात. तसंच आपल्याला तिथे राहण्याची सोय व ते सकाळी उठून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपली व्यवस्था कशी असावी व आपण कसे टापटपणे राहावं, काम करावं याची सगळी नोंद तिथे देतात आणि तिथूनच आपल्याला जॉबला पाठवतात. अशी तिथे राहण्याची सोय ही एकदम बेस्ट आहे आणि वायफाय, प्रशिक्षण हे सगळं मोफत आहे. आपल्याला कोणत्या ठिकाणी प्लेसमेंट पाहिजे या प्लेसमेंटसाठी आपल्याला तिथं जॉबला पाठवतात. आणि तिथं मी आव्हान करतो की सातारामधील काही विविध भागातील गावातील मुलं असतील त्यांनी ह्या उंच भरारी योजनेचा संवाद घ्यावा व योजनेला जावं. मला उंच भरारी योजनेतून SP साहेबांनी प्रथममध्ये पाठवलेले आहे आणि प्रथममध्ये येऊन मी वेल्डिंग हा कोर्स निवडला. त्यातून मला JMAW, SMAW, गॅस वेल्डिंग अशा अनेक प्रकारच्या वेल्डिंग शिकायला मिळाल्या व प्रथमने मला आता रांजणगाव हायर येथे कामाला लावलेले आहे. हायरमध्ये मला मंथली सॅलरी ही 16,500 रुपये मिळते व त्यातून मला एक्स्ट्रा म्हणजे ओव्हरटाईम करून माझा ओव्हरटाईम आहे 140 रुपये ओव्हरटाईम मिळतो आणि ते मिळून सगळे माझा मंथली पगार हा 23,000 एकदा पडतो. माझा पेमेंट जाते आणि त्यातून मला अजून कॅन्टीनची सोय व बसची सुविधा आहे. आणि प्रथमचे व उंच भरारीचे मला माझ्या पायावर उभ्या केल्याबद्दल मी आभार मानतो. मी सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत उंच भरारी या प्रोग्रॅममध्ये सहभाग घेतला होता. त्याच्यातून मला यामा शोरूममध्ये बॅक ऑफिसला जॉब भेटला. या उंच भरारी प्रोग्रॅमचा मला लाभ झाला. मी सातारा जिल्ह्यातील युवतींना आवाहन करते की त्यांनी पण उंच भरारी या योजनेचा लाभ घ्यावा.